पिंपळनेर नगर परिषद पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला। हनुमान मंदिरात नारळ फोडून भाजपाच्या प्रचार रॅलीचा दणदणीत शुभारंभ। पिंपळनेर नगर परिषद सार्वत्रिक पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रचार मोहिमेचा हनुमान मंदिरात नारळ फोडून व विधिवत पूजा करून दणदणीत शुभारंभ करण्यात आलाय। या रॅलीच्या माध्यमातून वार्ड क्रमांक 2 मध्ये भाजपाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले। यावेळी माजी आमदार कुणाल बाबा पाटील, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी सभापती हर्षवर्धन दहिते, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, महेंद्र देसले, नगराध्यक्षा सौ योगिताताई चौरे, डॉक्टर जितेश चौरे, सभापती डॉक्टर विनोद कोठावदे, राजेंद्र सिरसाट, डॉक्टर प्रशांत बागुल, प्रज्ञा बाविस्कर, नगरसेवक डॉक्टर मिलिंद कोतकर, नगरसेविका मनीषा ढोले, माया पवार, आशा महाजन, लीलाबाई राऊत, देवेंद्र गांगुर्डे, माजी सरपंच मुकुंद घरटे, भटू पवार, रवींद्र मालुसरे, राहुल सिरसाट, पिंपळनेर मंडळाध्यक्ष विकी कोकणे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अंकित बच्छाव, विठ्ठलप्पा पगारे, प्रकाश सिरसाट, अविनाश पाटील, माजी सरपंच देविदास सोनवणे, सुवर्णाताई आजगे, संभाजी ढोले, आबा पात्रे, डॉक्टर राजेंद्र पगारे, महेश पाटील, निलेश ठोटावले, अनिल मुसळे, चंद्रशेखर बाविस्कर, गणेश वाहने, कुणाल धोंडगे, अफसर सय्यद, राजेंद्र जयमलार, बाबा शेख यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रॅलीत विविध घटकातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली। वार्ड क्रमांक 2 मधील भाजपचे उमेदवार संजय सकाराम ठाकरे आणि तैमून नौशाद सय्यद हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम दावा नेत्यांनी केलाय। जनतेला मिळणारा प्रतिसाद पाहता भाजपचा आत्मविश्वास वाढला असून पिंपळनेरच्या विकासासाठी भाजपला पुन्हा संधी द्या असे आवाहन प्रमुख नेत्यांनी केले। या भव्य रॅलीमुळे पोटनिवडणुकीचे राजकीय वातावरण आता चांगलेच तापले। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक प्रभाग क्रमांक 2च्या या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आज आपल्या पिंपळनेर गावामध्ये प्रभाग क्रमांक 2ची ही जी आज सकाळी निवडणुकीची सुरुवात आपण केली आणि प्रचाराचा नारळ वाढवून आज या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे। मला असं वाटतं की आजचा हा दिवस आपण सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ही निवडणूक महत्त्वाची आहे। 6 महिन्यापूर्वी आपण सर्वांनी जो निर्णय केला आणि पिंपळनेर नगर परिषद आपण भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये दिली, ती तशीच भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये टिकवून ठेवण्याकरता ही प्रभाग क्रमांक 2ची पोटनिवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे। आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की हे दोघंही उमेदवार जे आपण दिलेले आहेत हे अत्यंत सक्षम असे उमेदवार, एक संजय सखाराम ठाकरे आणि दुसरे तैमून नौशाद सय्यद, हे दोघंही भारतीय जनता पक्षाचे अधिकृत असे उमेदवार आहेत। आणि आज सकाळी आपण प्रचाराचा नारळ वाढवल्यानंतर गेले 1.5 तास जी संपूर्ण प्रभागामध्ये आपण प्रचाराची मिरवणूक काढली, या प्रचार फेरीला जो प्रचंड प्रतिसाद सर्व मतदारांनी दिला आहे, मला 100% खात्री वाटते फार मोठ्या फरकाने भारतीय जनता पक्षाचे दोघंही उमेदवार हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं चित्र आम्हाला आज या प्रभागामध्ये बघायला मिळालेलं आहे। मित्रांनो, अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सोडून घ्यायचे आहेत। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पिंपळनेर नगर परिषदेचं एक वेगळ्या प्रकारचं चित्र लोकांसमोर ठेवलं आहे। एक विकासाचा आराखडा घेऊन आपण लोकांसमोर गेलो होतो। मला खात्री आहे की त्या विकासाच्या आराखड्याला आता सुरुवात झालेली आहे आणि आपले नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत काम करणारे उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे सर्वांनी या कामाला सुरुवात केली आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे हा आराखडा त्या ठिकाणी आता मांडला गेलेला आहे। आणि पुढच्या काही दिवसामध्ये पिंपळनेरचं बदललेलं चित्र बघण्याकरता या विकासाच्या कामाने आता सुरुवात होताना आपल्याला दिसते। आणि तशीच विकासाची सुरुवात आपल्याला प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुद्धा करावी लागणार आहे। अनेक गोष्टी आहेत। आज आम्ही फिरत असताना आमच्या लक्षामध्ये आलं की आज सुद्धा बरेचसे रस्ते आपले काँक्रिटीकरणाचे राहून गेलेत, गटारींची समस्या आहे, आज स्ट्रीट लाईटची समस्या फार मोठी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रभागामधल्या नागरिकांचे अनेक घरं ही आज सुद्धा अतिक्रमणामध्ये दाखवली जात आहेत। मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो की ज्या दिवशी हे दोघंही उमेदवार निवडून येतील त्यानंतरच्या 6 महिन्याच्या आत हे सर्व अतिक्रमणं हे त्या ठिकाणी रेग्युलराईज केलेले असतील, अशा प्रकारची व्यवस्था आपण मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून करणार आहोत। आणि त्यामुळे हा पिंपळनेरचा जो आपला चाललेला विकासाचा गाडा आहे हा असाच पुढे नेण्याकरता आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुद्धा ही विकासाची गंगा ही अशीच पुढे नेण्याकरता हे दोघंही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना, मला माहिती आहे की तुम्हाला सर्वांना मनामध्ये इच्छा आहे की दोघंही उमेदवार मोठ्या संख्येने आले पाहिजे। त्याकरता पुढचे 10 दिवस तुम्ही सर्वांनी अगदी डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे
आणि 20 तारखेपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये जाऊन एक एक मत आपल्याला कसं काढून घेता येईल अशा प्रकारचं नियोजन आपण सर्वजण करा, अशा प्रकारची विनंती तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी करणार आहे. विजय हा चांगला होणार आहे आणि तो मोठा झाला पाहिजे आणि एवढा मोठा विजय करा की त्या नगरसेवकांचं आणि नगराध्यक्षांचं सुद्धा पुढे अजून जास्त त्यांची इच्छा काम करण्याची उर्मी अजून वाढली पाहिजे. अशा प्रकारचा विजय या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण सर्वजण संपादन करा, अशा प्रकारच्या शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. सर्व मतदार बंधू भगिनींना पुन्हा एकदा विनंती करतो की 20 तारखेला आपण प्रत्येक जण त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या वर जाऊन त्या ठिकाणी कमळच्या चिन्हापुढे त्या ठिकाणी संजय सखाराम ठाकरे आणि तैमूर नौशाद सय्यद या दोघंही उमेदवारांच्या समोर आपण सर्वांनी मतदान करा आणि या दोघंही उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या झाल्यात आणि भारतीय जनता पार्टीचे बहुमत या नगर परिषदमध्ये आहे. सर्व सभापती भारतीय जनता पार्टीचे, उपनगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आणि हे कायम ठेवण्याच्यासाठी हे 2 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीमध्ये आम्ही खूप प्रयत्न केला होता की या निवडणुकीमध्ये एक उमेदवार त्यांच्या एक उमेदवार आमच्या ही बिनविरोध निवडणूक जर झाली असती तर हा प्रसंग या निवडणुकीला सामोरे जाण्याचा न होता. पण समोरवरनं इगो केला गेला आणि वेळेवर न कळवता उशिरा कळवलं, त्यावेळेस माघारीची वेळ ही संपलेली होती. या निवडणुकीमध्ये आमचे सामाजिक बांधिलकी असलेले उमेदवार संजू नाना सर्वांना परिचित आहेत. संजू नाना अनुक्रम नंबर त्यांच्या 2 आहेत. त्यांच्या नावाच्या समोर कमळ हे चिन्ह असेल, त्या कमळ चिन्हावर आपलं बहुमूल्य अमूल्य मत द्यावं ही नम्र विनंती करतो. त्याचप्रमाणे अनुक्रम नंबर 3 तैमूर नौशाद सय्यद नौशाद सय्यद एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, राजकीय कार्यकर्ते आहेत. त्यांचं सामाजिक कार्य चांगलं आहे, त्याचाही विचार करत या दोघं उमेदवाराला मतं देण्याच्यासाठी तैमूर सय्यद यांनाही आपलं अमूल्य मत द्यावं. त्यांच्या नावासमोर कमळ असेल, त्या कमळावर आपलं त्या ठिकाणी शिक्का मारावा आणि भारतीय जनता पार्टीला विजय मिळवून द्यावा. असं विजय मिळवून देण्याच्यासाठी या प्रचार रॅलीमध्ये धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार मान्य कुणाल बाबा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष, कर्तव्यदक्ष अध्यक्ष मान्य बापूसाहेब कलाने उपस्थित आहेत. सरचिटणीस मान्य भाऊसाहेब देसले उपस्थित आहेत. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीनं आपल्याला नम्र आवाहन करतो, नम्र विनंती करतो की आपलं 20 तारखेला मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला द्यावा अशी नम्र